नमस्कार मित्रांनो, तूही माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागामध्ये आता ईश्वरी ही बाबांना म्हणत असते की हे बघा बाबा, हे बघा तुमच्या चिंटूने खूप मोठा बिझनेसमन उभा केलेला आहे आणि खूप मोठा बिझनेसमन तो आहे, तो बघायला तुम्ही नाही येणार का? तेव्हा आता बाबा खूप रडत असतात. सात्विक फॅशनचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल आणि मुद्दाम आईच्या नावाने त्यांनी हा बिझनेस सुरू केलेला आहे. हे सर्व काही ऐकल्यानंतर रमाकांतच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत असते. मुंबईतील नाही तर आता देशातील म्हणजे प्रत्येक देशातील टॉप बिझनेसमध्ये तुमच्या मुलाचं नाव घेतलं जातं. त्याला भेटायला तुम्ही नाही येणार का? तेव्हा रडतच बाबा म्हणतात की तुम्हाला हे सर्व का सांगतेस? कोण आहेस तू? रडतच ईश्वरी म्हणते की मी सौ ईश्वरी अर्णव राजशिर्के तुमची सून. नमस्कार घालते बाबा म्हणून ती पाया पडायला जाते तर बाबा म्हणतात की नकोय, माझ्या पाया पडू नको, पण तुझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवण्याची योग्यता माझी नाही. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही बाबा प्लीज तुम्ही असं म्हणू नका. त्याचा सोन्यासारखा संसार मोडणारा आणि स्वतःच्या लेकरांना वाऱ्यावर सोडून जाणारा एक पापी आहे आणि तो पापी काय कुणाला आशीर्वाद देणार बरं? त्यावरती ईश्वरी म्हणते की तुम्ही पापी नव्हतात. इंदोरमध्ये हॉटेलमध्ये जे काही घडलं तर ते सगळ्या जगाला मात्र चुकीचं वाटलं असेल, तुम्हाला दोषी ठरवलं गेलं असेल, परंतु मला माहिती आहे की त्यामध्ये तुमची काही चूक नाही. तेव्हा आता बाबा म्हणतात की तुला इतकं खात्रीने कसं माहिती? त्यावरती ईश्वरी म्हणते की ज्या दिवशी तुमच्याबरोबर हॉटेलवर जी काही इंटरव्ह्यू सुरू होती आणि ज्या मुलीला मात्र इंटरव्ह्यूसाठी मुद्दाम तेथे पाठवण्यात आले होते तर ती ज्या मुलीची मी मुलगी आहे म्हणजे सुप्रिया. ऐकल्यानंतर आता रमाकांतला फार मोठा धक्का बसतो. तिने मला सर्व काही सांगितलं आणि मला माहिती आहे की बाबा त्या प्रकरणामध्ये तुम्हाला दोघांनाही मुद्दाम अडकवलेलं गेलं होतं. हे जर कोणी केलं असेल त्या व्यक्तीचं नाव बाबा तुम्ही जर सांगू शकलात तर खूप काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. ईश्वरी हे सगळं काही घडलेलं अर्णवला सांगत असते आणि अर्णवचा गैरसमज ती दूर करते. अर्णवला आता ईश्वरी बाबांच्या बद्दल असा काही एक पुरावा देते की बाबांच्या मनामध्ये अजूनपर्यंत तुमच्या किती आठवणी दडलेल्या आहेत. म्हणून आता जेव्हा अर्णव बाबांना आरोप करत असतो, बोलत असतो काका माझा बाप काळजा दगडाच्या काळजासारखा आहे, त्याला आमची माया नाही तर कुणाची माया आहे आणि त्याने पाप केलेला आहे. तेव्हा आता बाबांच्या पिशवीमधून एक अशी आता अर्णवची लहानपणीची चिंटू नावाची टोपी खाली पडते आणि ईश्वरी ती टोपी उचलते आणि अर्णवच्या डोक्यात घालते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल? अर्णवचा असलेला आता बाबाविषयी गैरसमज आहे तर तो ईश्वरी कसा दूर करेन हे पाहणे खरंच खूप आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. अगदी एक आपल्या मुलाची आठवण इतक्या वर्ष जगणारा बाप दगडाच्या काळजाचा कसा असू शकतो? तेव्हा आता अर्णवच्या डोळ्यात सुद्धा आता बाबांकडे बघून पाणी येते आणि बाबा सुद्धा रडतात, अर्णव सुद्धा खूपच रडत आहे. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.